चला उभं राहून पाणी प्यायचे नसते, पिऊ नका असं. ऐकायचंच नाही. जेवण झालं आता, मस्त वाटलं. इतकं पाणी प्यायलं आज, इतकं प्यायलं मी पाणी, काय सांगायचीच सोय नाही. का माहिती का, आज मी जेवताना दही भातामध्ये भडंग कालवून खाल्ला. मूड आला, समोर ताजा केलेला भडंग होता, काल रात्रीच केला होता. मग रात्री काही फारशी चव घेतली नसती, नुसतं तोंडात टाकलं होतं. आता दही भात खाल्ला, त्याच्यामध्ये भडंग घालून खाल्ला, त्यामुळे लागली आता तहान, सारखी तहान पाणीच प्यायला लागले. चला आता मी तुमच्याशी बोलत बोलत करणार आहे ताक. एवढंसं छोटंसं भांडं होतं, ह्याच्यात 3 दिवसाची ताक आहे, सॉरी साय आहे. मग ही साय मी 2 दिवसापूर्वी लावली होती, विरजण लावलं होतं, काल फ्रीजला ठेवलं होतं रात्री, आत्ता काढली. रात्रभर काढून आता तासभर झाला. म्हणजे हे असे उद्योग करायचे. मग तुम्ही काय म्हणाल की साय लावलेली आहे, हे बघा आता ही आजची साय काल रात्री साय लावून ठेवलेली आहे, मग ही लगेचच्या लगेच का करायची नाही करायची. चांगलं लोणी यायचं नाही, लगेच ताक करायचं नाही. आता हे आधी फ्रीजमध्ये ठेवायचं 1 दिवसभर. काय नाटक विचार नका. चला ठेवून देऊया, नाही तर विसरून जाईल. हे बघा, हे असं इथं ठेवलेलं आहे. हे रोज साय काढण्यासाठी भांडं आहे. हे आमच्या घरात सगळेजण साय आता एका वेळेला मी काय काय करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे दूध हे पहिल्यांदा इथून बाजूला करूया, कारण या दुधात थेंब पडला ताकाचा, उडला तर ते दही होऊन जाईल. तर सुरुवातीला 100 आकडे म्हणून हे ताक करूया. प्लस ही सुद्धा एक साय आहे माझी ताक करण्यासाठी तयार. हिला सुद्धा बाहेर काढून ठेवलं होतं या विरजणाला. आता याच्यामध्ये पाऊणच मी भरलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यातच करणार आहे ताक. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण भरलं होतं, ताक करण्यासाठी जागा नव्हती, छोटंसं भांडं आहे, तर त्यामुळे मी या ठिकाणी हे भांडं बदललेलं आहे. ही 2 ताकं करणार आहे वेगळी वेगळी. आणि एक काय करणार आहे तुम्हाला दाखवते. मी लोणी काढलं होतं 2 दिवसापूर्वी, तर लोणी कढवताना इथं थांबावं लागतं. मग ठरवलं होतं की आज एकाच वेळेला ही सर्व कामं करायची. तर आता आपण हे पण काम करूया. एकीकडे लोणी कढवूया, एकीकडे ताक करूया, एकीकडे गप्पा मारूया. काय किती बघून येते, नाही तर कुत्रा आत येते हो, म्हणून. लावलंय. ही एक माझी फक्त 200 रुपयाची साडी आहे, सिल्क टाईप. किती सुंदर आहे ना, एकदम हलकी आहे अंगावरती. इतकी छान आहे, इतकी छान आहे. उन्हाळ्यात प्रवासात असे नेसायला खूप छान आहे. तर चला सुरुवात करूया आपण. इकडे लोणी ठेवलेला आहे आणि इकडे आपण आता ताक करूया. ताक कसं करतो आपण तुम्हाला माहिती आहे. हातातही घेऊन करू शकतो. 100 आकडे ह्यानं ताक खूप छान होतं, त्यामुळे ही मोडकी रवी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 100 आकडे म्हटले की 100व्या आकड्याला आपलं लोणी आलेलं असतं. तुम्ही म्हणता मॅडम आमचं येत नाही. अहो येतं. विश्वास ठेवा. आणि मी सांगते त्या पद्धतीने साय काढायची, विरजण लावायचं, फ्रीजला ठेवायचं, फ्रीजमधनं बाहेर काढायचं, पुन्हा तासभर बाहेर ठेवायचं, नॉर्मल करायचं, आणि मग असं 100 आकडे म्हणून लोणी काढायचं. ह्याच्यात आत्ता पाणी घालायचं नाही. ह्याच्यात जर का आत्ता पाणी घातलं तर मग लवकर येत नाही. नुसतीच साय फिरवायची. यायला लागलं.
लोणी काढत काढत आपलं काम चालू आहे तूप कडक. पहा वर यायला लागलेलं आहे, फुगत फुगत बारीक करूया, नाहीतर तूप जळून जाईल. म्हणून लोणी कढवणे आणि लोणी काढणे एकाच वेळेला चालू आहे. सत्तर 80 म्हणून झालेले आहेत. आता आपण पाणी घालू. मस्त. आपण नॉर्मली कसं काढतो लोणी, हे असं असं काढतो की नाही, असं असं असं. पण असं असं नाही काढायचं लोणी, असं फिरवून फिरवून काढायचं. दाखवू का मला? हे असं पण करू शकता, पण ह्याच्यात ना 100 आकड्यात येत नाही. मग हे असं करत बसावं लागतं भरपूर वेळ आणि मग काढावं लागतं. हे बघा, हे तुम्हाला कसं लोणी आलं दाखवते. मगाशी 100 आकड्यात म्हटलेलं दाखवते. पाणी पिच्च ताप करून टाकायचं. हे बघा, दिसलं का लोणी? लोणी लोणी. राधे राधे. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. लोणी लोणी. बघा, कृष्णाची आठवण काढायची. आता हे लोणी आपलं झालेलं आहे. हे बघा, नाहीतरी आपली रवी आता चिकट झालेली आहेच. चला, याच्यात पाणी न घालता आता हे बुडवलेलं आहे आणि आता ह्याच्यात सुद्धा 100 आकडे करूया. हे असं वर येतं, त्यामुळे आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. हे बघा, हे बघा, असा फेस येतोच. फार लक्ष ठेवावं लागतं. आणि आम्ही काय, हे ठरलेलंच भांड आहे, त्याच्यातच करते. हे बघा, अजून वेळ आहे भरपूर. तर आपण आपलं काम करायचं. होय की नाही? तुम्हाला एक सांगते, बोलता बोलता आपण बायका इतकी कामं करत असतो, इतकी कामं करत असतो घरामध्ये, इतकी करतो ना, एक झाल्यावर एक, एक झाल्यावर एक, एक झाल्यावर एक. त्यामुळे बायकांना असं आळशी व्हायला संधीच नाही, निराश व्हायला संधीच नाही. मुलं येणार असतात शाळेहून, घराचं इतरांचं सगळ्यांचं करायचं असतं. मावशी कामाला आल्या नाहीत, ते घराचं सगळं बघायचं असतं. पुन्हा आपलं काहीतरी काम असतंच वैयक्तिक. कोणी जॉब करत असेल तर ते असेल. मग ही सुट्टीच्या दिवसातली कामं. त्यामुळे बायकांना शक्यतो डिप्रेशन वगैरे येत नाही. डिप्रेशन कुणाला येतं माहिती का? तरुण मुलींना. अँझायटी डिप्रेशनमधनं तरुण मुली जातात शक्यतो. आणि मेनोपॉज नंतर, म्हणजे पाळी जायला गेली की मग बायकांचे हे सगळे मूड स्विंग्स जास्त होतात. मधल्या काळात मूड स्विंग्स व्हायला वेळच नसतो. काय करणार? काय समजा झाली मूड स्विंग झाले तुमचे, समजा तुमचे मूड स्विंग झाले, नैराश्य आलं, उदासीनता आली, जीव नकोसा वाटायला लागला, राग आला, तरी काय करणार हो? जबाबदारी आणि कर्तव्य यांना बांधलेली आहे स्त्री. काही करू शकत नाही. तिला माहित असतं माझ्याशिवाय या घराचं पूर्ण अडणार आहे. हे बघा, दाखवते आता. हे सुद्धा झालं बोलता बोलता. ह्या घराचं पूर्ण अडणार आहे. आणि समजा ह्या घराची मी काळजी केली नाही तर कोणाला त्याची पडलेली नाही, हे त्या स्त्रीला माहित असतं. त्यामुळे दाखवते बघा, तुमच्याशी बोलत बोलत कसं आलंय दाखवते. हे बघा, आलं का? आलं का लोणी? 100 आकडे म्हणायच्या आधीच येतं. आता उरलेले 10 आकडे असं असं करून टाकायचं. चला, हे पण लोणी झालं आपलं. 2 लोणी झाली. इकडं तूप चाललंय. तर एक 10 करते. स्त्रियांना तुम्ही कधी बघितलंय काय? डिप्रेशन, अँझायटी हे स्त्रियांना फारसं नाही. कारण की सतत काहीतरी कृती करावी लागते त्यांना. कृत्य किंवा कृती सतत करावं लागते. त्यामुळे त्यांना शक्यतो
डिप्रेशन, फिप्रेशन, अँग्झायटी बिंग्झायटी काय होत नाही त्यांना. रिकाम टेकड्या लोकांचे हे सगळे नाटकं आहेत. अँग्झायटी डिप्रेशन. आमच्या बायका जास्तीत जास्त काय करतील, वैतागतील, चिडचिड करतील, रडारड करतील आणि आपल्या भावनांना मोकळं करून पुन्हा कामाला तयार. काम टाळत नाहीत आमच्या स्त्रिया. काम टाळत नाही. समजा घरामध्ये सासू आहे, मग सून टाळू शकते काम, रुसून बसू शकते, कोपागृहात जाऊ शकते. पण घरात लहान मुलांना शाळेतनं आणायचं आहे, नवरा घरात नाही आहे, घरात कोण नाही आहे, मग काय मुलं शाळेतच ठेवणार आहे? राग आलाय म्हणून जाते गपगुमान. आजारी असली तरी जाईल, मूड खराब असला तरी जाईल, कोण तिला बोललेलं असलं तरी जाईल, तिच्या मनाविरुद्ध झालेलं असलं तरी जाईल, वैतागेल, रडेल, तडफडेल, पण सतत ती काही ना काहीतरी कामं करत राहील, कर्तव्य पालन करत राहील, जबाबदाऱ्या सांभाळत राहील. त्यामुळे तुम्हाला स्त्रियांनी सुसाईड केलं, आत्महत्या केलंय हे फारसं दिसत नाही. मी तुम्हाला काय म्हटलं, ते कॉलेजमध्ये शाळेमध्ये असणाऱ्या ज्या मुली ज्यांना पुढची कर्तव्य जबाबदाऱ्या फारशा नाहीत, त्या मुली काही वेळेला असले उद्योग करतात, आत्मघाताचा प्रयत्न करतील, काहीतरी करतील. त्यांच्यासमोर काही नसतंच. पण एकदा आपल्यावरती जबाबदारी आहे, आपल्यावरती कोणीतरी अवलंबून आहेत, हे जेव्हा त्या स्त्रीला कळतो, एक लहान मूल आहे, एक सासू आहे, एक सासरा आहे, एक नवरा आहे, नवऱ्याशी किती भांडलं तरी तिला माहीत असते, हा बाबा त्याला घरात काही जमणार नाही. त्यामुळे बाई साधी माहेरी सुद्धा नंतर जात नाही, माहिती आहे काय? सुरुवातीला जाते, नंतर तिला माहेरी सुद्धा जायला येत नाही. आल्यावर कोण आवरणार सगळं? आणि तिला माहीत असते ह्या बाबाला काही येत नाही घरातले, त्यामुळे ती सगळं करत असते. त्यामुळे आमच्या स्त्रिया वैतागतील, चिडतील, भांडतील, रडतील, पण अँग्झायटी आणि डिप्रेशनच्या शिकार होत नाहीत, कारण त्यांच्यासमोर भरपूर व्यवधानं असतात. व्यवधान म्हणजे काम. मग ते फक्त मेनोपॉज नंतर समजा काही वेळेला असं होतं तिला की घरात सून येते, मग सासूला त्रास व्हायला लागतो, मग सासू चिडचिड अस्वस्थ व्हायला लागते. पण रडणं आणि भांडणं, कचाकचा भांडणं, ओरडाआरडी करणं हे आमच्या बायकांना चांगलं जमतं. म्हणजे भावनांना मोकळं करून देतात. त्या भावना अशा दाबत नाहीत. पुरुषाला रडायला जमत नाही म्हणून ते डिप्रेशनमध्ये जाते, अँग्झायटी होते त्याला. आमच्या बायकांचं काही नाही. आमच्या बायका भयंकर समजूतदार, रडतील, भांडतील, पण घरातलं सगळं काम करून, जबाबदाऱ्या कर्तव्य पालन करून निवांत पुन्हा संसार ओढतील. माझ्याशिवाय यांचं जमत नाही म्हणतील, मी नसते तर इथं काय झालं असतं म्हणतील, अपमान सहन करतील, सगळं करतील, परंतु संसार ओढतील. अशा माझ्या ह्या सगळ्या स्त्रिया. काही जणी नावं ठेवतात नवीन येणाऱ्या सुनांना, पण ठीक आहे हो, त्यांची पण काहीतरी कारणं असतील ना, त्या तसं वागतात म्हणजे. चला, आमचं तूप होतंय आता एकीकडे. अरे चमचा कुठे गेलास रे? खाली जाऊन पडला वाटतं हा चमचा. ए चमचा कुठे गेलास? गेला, खाली जाऊन पडला, घसरला. अशा रीतीने तुमच्याशी बोलत बोलत माझी एक ताक दोन ताके झालेली आहेत. 2 लोणी आलेले आहे, दोन्हीकडेही लोणी आलेले आहे, बघताय ना तुम्ही, हे बघा. आणि इकडे तुपाचे काम चालू आहे. आला होता खरं तर, असं वाटलं होतं की आता जेवण झाल्यावर मस्त डुलकी काढावी, आलं होतं डोळ्यावरती. निद्रादेवी आल्या होत्या, म्हटलं थांबा बाई आता जरा, पहिलं हे करून टाकते. 4 वाजता चहाच्या वेळेला म्हटलं की मग पुन्हा बाहेर जायचं असतं, काहीतरी असतं, म्हटलं आत्ताच करून टाकते. घरात एकतर लोण्याचा तुपाचा वास पसरतो, मग तो काय घरातल्यांना आवडत नाही. त्यांना कशाला आवडेल? तूप खायला आवडेल सगळ्यांना, लोणी खायला आवडेल, पण हे असले वास कसे आवडतील? तोच तर पुरुषांचा प्रॉब्लेम आहे. मी काय म्हणते की नाही,
बायकांना हे सगळं जबाबदारी आणि कर्तव्य आहे, ती आमची जबाबदारी आहे नाही. साय काढण्यापासून साय काढणे, साय साठवणे, मग नंतर विरजण लावणे, विरजण झालं की परत फ्रीजमध्ये ठेवणे, फ्रीजमधनं त्यानंतर त्याला बाहेर काढणे, ताक करणे, लोणी करणे आणि आज त्याचे तूपही करणे. किती सगळ्या जबाबदाऱ्या आहेत की नाही जबाबदाऱ्या. आमच्या बघा स्त्रिया किती किती काय काय उद्योग करत असतात. हे इकडं वर यायला लागलंय बघा. त्यामुळे आता हे त्याला बघावंच लागतंय हो. तसं तूप ठेवून तुम्ही हिंडू शकत नाही, म्हणून एका वेळेला असे 2-3 कामं करायचे. हे बघा लोणी. आता आणि एक भांड असं एक आणि एक लोणी झालं की मग परत कडवायचं. तूप भरपूर खा, लोणी भरपूर खा. जाड झालात तर झालात. मी आहे काय जाड? लोणी आणि तूप खाऊन कोण जाड होत नाही. टेन्शन घेण्याची सवय, हार्मोनल इम्बॅलन्स. बोला, बडबडा, रडा, भांडा, खिदळा, भावनांना वाट मोकळी करून द्या. म्हणजे अजिबात तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स होणार नाही. हार्मोन्स सगळे मापात राहतात. हॅपी हार्मोन्स, आनंदी हार्मोन्स सिक्रेट व्हायचे असतील तर भावना दाबू नका. लक्षात ठेवा, भावना दाबल्यात कुठली असू दे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर कुठलीही असू दे, भावना दाबली की त्याचं रूपांतर कशात होतं? ताणतणावात. ताणतणाव, ताणाचे तुमचे हार्मोन्स सिक्रेट व्हायला लागतात आणि मग झाली तुम्हाला अँक्झायटी, डिप्रेशन आणि त्याचं पुन्हा पुन्हा जीवनावर, शरीरावर, मनावरती, भुकेवरती, झोपेवरती, तुमच्या एनर्जीवरती लो एनर्जी सुरू होते, परिणाम होतो. त्यामुळे भावनांना वाट मोकळी करून द्या. आणि वाट मोकळी करण्यासाठी समजा नवऱ्याचा राग आला, बोला, फडाफड फडफड बोला, मोकळं. सुनेचा राग आला, फारसं बोलू नका तिला. मैत्रिणींमध्ये जाऊन बडबडा, ती अशी वागली, ती तशी वागली, ती येऊ केली, ती तेऊ केली, तिला बोल नका. आपल्या मुलाला आपण वाटेल ते बोलू शकतो, सुनेला नाही. कळलं का? आपण ज्याला बोलू शकतो तो एकच प्राणी, नवरा. बिनधास्त बोलू शकतो आणि तो ऐकून घेतो. अवलंबून असतो ना आपल्यावर. बाकी कोण आपल्याला. सुनेवर चिडलात की नाही, सून म्हणेल जावा दुसरीकडं राहायला, माझ्याकडं नको, लगेच बोलेल. आणि नवरा म्हणेल बर काही दिवस तू त्या मुलाकडे जा. ऐसा हाय जमाना. म्हणून औषधाच्या गोळ्या, अँक्झायटी, डिप्रेशन येऊ तेऊ झाल्यावर औषधाच्या गोळ्या खाण्यापेक्षा मैत्रिणींच्या टोळ्या निर्माण करा. मैत्रिणींच्या टोळीमध्ये रमा. जीतो जी कैसे बिना भगे, जिये तो जिये कैसे. आपल्याला हे गाणं फक्त आपल्या जोडीदारालाच म्हणायचं असं वाटतं, असं नाही. हे गाणं तुम्ही जोडीदारापेक्षा देवासाठी म्हणा, मैत्रिणींसाठी म्हणा, फ्रेंडसाठी म्हणा. कळलं का? नवऱ्यासाठी हे गाणं म्हणाल तर डेफिनेटली रडाल. लक्षात ठेवा, ज्याच्यावर तुम्ही अवलंबून राहता तो तुमचा अपेक्षा भंगच करतो. मॉरल ऑफ द स्टोरी इज, मस्त लोणी निघालेले आहे गप्पा मारत मारत. और हे बघा मस्त. आता हे दोन्हीही मी ताक वेगळं वेगळं खाणार आहोत, कारण चवी वेगळ्या असतात. आणि दुसरी गोष्ट, लगेच काढणार नाही. का काढायचं नाही माहितीये का?
ताकात समजा आता हे ताक मला कुणाला तरी द्यायचंय, भरपूर आहे ना, तर मग त्याच्यात थोडासा लोण्याचा गोळा ठेवून द्यायचं. माझी आजी म्हणायची आईला आणि मुलाला वेगळं करायचं नाही, म्हणून ताकात थोडं लोणी कायम ठेवायचं, ताक आंबट होत नाही. पूर्वी फ्रीज नव्हते ना म्हणून. चला, तर आता हे ताकातलं लोणी काढलेलं आहे. इकडे आमचे लोणी काढलेले आहे, हात बरबटलेले आहेत. फक्त एक एवढंच माझं बरबटलेलं आहे, जे आता मी धुवायला टाकणार आहे. आणि इकडे व्हायला लागलेलं आहे माझं लोणी. हे फुगे फुगे वाढले की माझं तूप झालं. हा कागद खारे शेंगदाणे बांधून घेतलेला 20 रुपयाचा कागद टाकला नव्हता, जपून ठेवला होता, त्यामुळे असा उपयोग केला. आणि आता त्याला टाकायचा. किंवा आमच्या समोर एक वहिनी आहेत, त्या चूल लावतात पाणी तापवायला, त्यांच्या तिथं जाऊन चुलीत नेऊन टाकू. काय तरी सांगायचं. इसी का नाम है जिंदगी और इसी का नाम है एन्जॉयमेंट. एन्जॉय लाईफ. आम्ही स्त्रिया काय काय लाईफ एन्जॉय करतो. बरं, बुडबुडे वाढलेले आहेत, ट्रान्सपरन्सी वाढलेली आहे. फुगे फुगे बघा, हे पांढरेपणा जरा विरळ विरळ व्हायला लागलेला आहे. हा पूर्ण कमी व्हायला पाहिजे, पूर्ण ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे, पारदर्शक. गॅस बारीक ठेवायचा, आता लक्ष द्यायला लागतंय, नाहीतर जळतंय. बघा कसा बदल व्हायला लागलेला आहे. तूप केशरी करू नका, पिवळंच राहू दे, नंतर ते गरमपणामुळे केसरी होतंय. हे बघा व्हायला लागले. इथं 2 भांडी माझी काढून ठेवली आहेत मी. तोपर्यंत आता ऑलमोस्ट गेलेला आहे. आपण बंद करूया आणि गॅसवरून खाली काढून ठेवूया, नाहीतर त्या गरमपणामुळे जळून जाईल. इथं ठेवलेलं आहे. आता हे गॅसवरून उतरवत आहे. खूप सुंदर वास यायला लागलेला आहे. चला, आपलं तूप झालेलं आहे फर्स्ट क्लास. हे बघा, हे महाराज झोपलेत बघायचं. दाखवू काय? दिसले काय? चमचा महाराज खाली जाऊन झोपलेत मगाशी. झालं आपलं तूप संपूर्ण पांढरा सगळं गेलेलं आहे, पूर्ण गेलेलं आहे. नो टेन्शन. तूप असतं तर आज काय झालं असतं याच्यात. देवा देवा. चला, इथं सगळं जवळ ठेवलेलं आहे. हे बुडबुडे सगळे पूर्ण जवळजवळ 90% बुडबुडे गेलेले आहेत, पण अजून 10% आहेत. त्यामुळे तेवढे 10% पण पूर्ण कमी होऊ देत. मग आपण ते या दोन्हीही बरण्यांमध्ये तूप घालून ठेवूया, गाळून नाही. हे पहा, बुडालेला चमचा पूर्ण दिसत आहे. अजूनही 1% फक्त बुडबुडे येत आहेत. चला, श्री गणेशाय नमः. श्री अन्नपूर्णा माता प्रसन्न. हे तूप चांगल्या कार्यासाठी वापरलं जाऊ दे, असं आमची आई म्हणायची. शुभ कार्याला, मंगल कार्यासाठी कुठलीही गोष्ट केली की आमची आई म्हणायची हे मंगल कार्यासाठी वापरलं जाऊ दे, असं म्हणायचे. मी आता मावशींना ताक देणार ना, तेव्हा त्यांना त्याच्यात एक लोण्याचा गोळा घालून देणार, म्हणजे त्यांनाही आपोआपच लोणी खायला मिळते. दिसतंय काय तुम्हाला? हे चमचा पोहायला लागला, झोपलाय तिथं, बघितलं काय डुबलायला. चला, झालेलं आहे. आता उरलेलं शेवटचं जे असते तूप, या उरलेल्या तुपात काय करायचे हे बघा, दाखवते. एवढं आपलं तूप झालं. आता हे झाकण मात्र लगेच घालायचं नाही. 10-15 मिनिटांनी घालूया, जरा गार झाल्यावर. हा अशा पद्धतीने इथं तिरपा ठेवलेला आहे भांड.
आता हे खाली तूप यायला लागलेलं आहे की नाही, ह्याच्यात आता फुलवाती भिजवायच्या. एक माझ्या सासूबाईंच्या काळातला डबा, त्यांचाच आहे तो. आता ह्या मी फुलवात्या काही त्यांच्या काळातल्या नाही आहेत, त्या जाऊन आता 25 वर्ष झाली. ह्या फुलवाती मी अशा आणून ठेवते, एकदम पातळ असतात. 10 रुपयाला एवढ्या मिळतात, 10-12 रुपयाला एवढ्या मिळतात. मला ह्याच लागतात. मला ते जाड असतात की नाही, त्या मला जाड आवडत नाहीत. तूप जास्त खातात म्हणून आता 2-2च्या आहेत ना, अशा त्या मी भिजवून ठेवणार. हे बघा किती तूप आलंय बघितलं काय, ह्याच्यात 15-20 तरी होतील. हे बघा असं भिजवायचं आणि हे असं ठेवायचं उभं करून. जास्त नाही, तेवढंच. ह्याच्यात 2 आरत्या होतात बरं काय, सुख करता दुखरता आणि दुर्गे दुर्गडबारी. हे आता वाळलं का नाही, हे बघा एवढंच बास. 2 आरत्यांसाठी हे सफिशियंट आहे, कळलं का. इसको बोलते हैं जीवन में आनंद लेने का. हे बघा, उगाच टेबलवर बसून वगैरे ह्या गोष्टी काय करत बसायचं नाही, आपल्याला सोपं पडेल असं. हे बघा इथं असं ठेवतीये. हे पहा सगळी कामं झाली एका वेळेला आपली, होय की नाही. हे पहा मध्ये 12 जोड्या झालेल्या आहेत. अजूनही तूप गळायलाच लागलेलं आहे, वरनं यायला लागलेलं आहे, पाझरायला लागलेलं आहे. हे बघा आता ही एक, आता बघूया. आता एखाद दुसरी अजूनही होईल, नाही असं नाही, पण ती आता 1 तासाभराने आता जरा डुलकी काढायची. हे बघा झालं का नाही सगळं, झालं का काम. हे बघा आता झाली तर एखादी होईल, नाही तर नाही. आता ह्या वाळल्यावरती लावायच्या, आत्ता ओल्या नाही लावायच्या, वाळल्यावर लावायच्या, म्हणजे 2 आरत्या आरामात होतात. एक्स्ट्रा तूप घालावं लागत नाही फुलवातीला. आज आणून ठेवायचं. देवा धन्यवाद. सुख समृद्धी समाधान संपन्नता अशीच आम्हाला आमच्यावरती आशीर्वाद राहू दे.